दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण पूर्वी खूप लिहायचो, आपलं लिखाणकाम खूप व्हायचं. मग त्यानंतर हळूहळू टायपिंगचं मशीन आलं. मग आपण त्यावर टायपिंग करायचो. तो कागद, त्या कागदावर ते टाईप केलं जायचं. काय चुकलं तर मग आपण तो व्हाईटनर लावून त्याला खोडून टाकायचो. नंतर कॉम्प्युटर आले. मग कॉम्प्युटरवर बसून आपण ते टाईप करायला लागलो. काय चुकलं तर तिथेच आपण ते डिलीट करू शकतो आणि परत आपण टाईप करू शकतो. अशा प्रकारे अनेक ठिकाणी आपल्याला बघतो की आपण तशा प्रकारे आपण लिहितो. त्यानंतर आता तर असं झालं आहे की आपण फक्त बोलतो आणि ते समोर आपोआप टाईप होतं. आणि पण ज्यावेळेस आपण पूर्वीचा विचार करतो त्यावेळेस असं आपल्या लक्षात येतं की बायबल कसं लिहिलं असेल, ज्यांनी लिहिलं ते कशा प्रकारे हळूहळू लिहिलं असेल. त्यांनी शुभवर्तमान जरी आपण बघितले तर शिष्यांनी ते कशा प्रकारे लिहिले असेल, त्यांना किती वर्ष लागले असतील त्यासाठी लिहायला. आणि जसं आठवेल तसं त्यांनी ते लिहत गेले असतील. त्यांनी सर्वच लिहिलेलं नाही आहे. कारण योहान शुभवर्तमान बघा, ह्यामध्ये 21वा अध्याय 25वा वचन, जॉन चॅप्टर 21 अँड वर्स 25, यामध्ये योहान म्हणतो, येशूने केलेली दुसरी पुष्कळ कृत्ये आहेत, ती सर्व एक लिहिली तर लिहिलेली पुस्तकं ह्या जगात मावणार नाही. बघा किती प्रभू येशूने कार्य केलं, परंतु ते सर्व लिहिणं शक्य नव्हते. आजही अजूनही जेवढे बायबल व प्रभू येशू ख्रिस्तावर लिहिलं गेलं आहे तेवढं कोणावरही आणि कुठल्याही विषयावर लिहिलं गेलेलं नाही. पहिले योहान 1 अध्याय आणि 1 ते 4 वचनामध्ये बघा काय म्हणतात. 1 जॉन चॅप्टर 1 अँड वर्स स्टार्टिंग फ्रॉम 1 to 4. ह्यामध्ये योहान म्हणतो, जे त्यांनी पाहिलं, ज्या गोष्टीचा त्यांनी अनुभव घेतला ते त्यांनी लिहून काढलं. आणि ते नुसते लिहून काढून ते शांत बसले नाही, तर त्यांनी ते इतरांना दिलं, इतरांना कळवलं, इतरांना त्यामध्ये भागी करून घेतलं त्यांनी. आणि आज आपल्याजवळ का आहे सांगण्यासारखं, जे आपण लिहू आणि इतरांना सांगू. आमच्या देवाच्या प्रेमाबद्दल आणि त्याच्या कृपेबद्दल आम्ही इतरांना काय सांगू शकतो. त्याचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. स्तोत्रसंहिता 89 आणि 1 वचन, साम 89 अँड वर्स 1. परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन, मी आपल्या मुखाने पिढ्यानपिढ्यांना तुझी सत्यता कळवीन. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.